इथे शिफ्ट होतोय. बघा, तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की दहिसर टोल नाका या ठिकाणी स्थलांतर होतोय असा हा विषय काहीतरी 2-3 दिवसापासून येतोय. सन्माननीय प्रताप सरनाईक याच्यावर जातीने लक्ष देत आहेत. पण मला सरनाईक साहेबांना एक विनंती करायची आहे, एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करायची आहे की टोल नाका त्या ठिकाणी हटवून काय मोठा उपयोग, त्याचा काय फायदा होणार नाही नागरिकांना. नागरिकांना फक्त एवढंच आहे की पायाचं जे तळाचं जे दुखणं आहे ते कमरेपर्यंत येणार आहे, पण या ठिकाणी अडकायचंच आहे त्यांना ट्रॅफिकमध्ये. त्या ठिकाणी स्थलांतर होता कामा नये, या ठिकाणी टोलच रद्द व्हावा अशी महाराष्ट्र सेनेची मागणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी अक्षरशः विटंबना होणार आहे. वीरा महेंद्रची शान असावी या उद्देशाने आपण जे पुतळा लावलाय फार मेहनतीने लावलाय आणि फार उल्लेखनीय काम आपण केलेलं आहे, त्याचं आम्ही अभिनंदन पण करतो. पण त्याचबरोबर त्याचा अपमान पण तेवढा होणार आहे, कारण त्याच्या बाजूला फ्लायओव्हर जातोय. फ्लायओव्हरच्या माध्यमातून तो शिवाजी महाराजांचा पुतळा हा ढाकला जाणार आहे. त्यामुळे त्याचा कुणाचाच त्याचं दर्शन होणार नाहीये नागरिकांना. फ्लायओव्हरला जातील येतील आणि पण जे टोल नाक्याचा जो ट्रॅफिक आहे हा फ्लायओव्हरवर येणार आहे. त्यामुळे त्याच्यावर धूळ माती सगळी बसणार आहे. MMRD आणि नगरपालिका यांची लायकीच नाही त्या याची मेंटेन करण्याची. लक्षात घ्या, अधिकारी एवढे माजले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावलाय, पण भगवा झेंडा लावायला या लोकांना लाज शरम वाटत नाही. लक्षात घ्या, आम्ही लोकांनी पत्रव्यवहार केलाय. त्यामुळे यांची ना लायकी ना म्हणजे हे लोकांना आता थोबाड बोलण्याची लायकी आली. अधिकारी असे माजले आहेत. लक्षात घ्या, त्यामुळे याची विटंबना होणार आहे. सरनाईक साहेबांना कळकळीची विनंती आहे, आपण एका बाजूला खूप चांगलं काम करत आहात, उल्लेखनीय काम करत आहात, आणि एका बाजूला MMRD आणि अधिकारी असं भ्रष्ट अधिकारी ह्याच्यावर कुठे विटंबना करते, ही सहन केली जाणार नाही. तुम्हाला कळकळीची विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना आणि प्रताप सरनाईक साहेबांना, हा टोल नाका रद्द करावा. रद्द करण्यासाठी आपण प्रस्ताव टाकला असता तर तुमचं स्वागत झालं असेल. आज मीरा भाईंदरमध्ये येताना, ठाण्यामध्ये जाताना, मीरा भाईंदरमध्ये जाताना येताना आणि विरार वसईला जाताना येताना त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत. त्यामुळे सरकारची नावं कुठेतरी खराब होत आहे असं आमचं मत आहे. लोक शिव्या घालतायत अक्षरशः. त्यामुळे हे भर कुणाचं म्हणजे अधिकाऱ्यांची पोटं भरायचं काम चालू आहे की नागरिकांच्या हिताचं काम चालू आहे, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी कळकळीची विनंती करतो आमदार प्रताप सरनाईक साहेब, मंत्री आमचे, आणि एकनाथ शिंदे साहेबांना हा टोल नाका रद्द करण्यात यावा. विटंबना कुठे शिवाजी महाराजांची होता कामा नये, हे पण जातीने लक्ष द्यायला पाहिजे. नागरिक त्रस्त आहेत. नागरिक आता एवढे वैतागले आहेत की मला अशी भीती वाटते की जे नेपाळमध्ये वगैरे कुठेतरी घडलंय तसं महाराष्ट्रामध्ये कुठे उद्रेक होऊ नये, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे आपण मंत्री आहात, महाराष्ट्राचं सरकार आपण चालवत आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं काय गोष्टी चांगल्या करतायत. त्यामुळे काय गोष्टीमध्ये विटंबना होता कामा नये. अधिकाऱ्यांना विटंबना झाला तर तुमचं कुठेतरी नाव खराब होत आहे, तुम्हाला दिशाभूल करण्याचं काम हे होत आहे, हे कुठे चुकीचं करताय असा माझा आरोप आहे. दहिसर टोल नाका तिकडे जागा खाली होणार, तिथे मोठा फायदा कोणाला होईल? बघा, दहिसर चेकनाका टोल नाकाच्या आजूबाजूचे जमिनी आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांनी, मोठ्या मोठ्या नेत्या लोकांनी त्याच्यामध्ये जागा घेतलेल्या आहेत. त्यांचा फायद्यासाठी हे चाललंय, लक्षात घ्या. माझा आरोप आहे जाहीर. त्यामुळे त्या ठिकाणी जर टोल नाका राहिला तर त्या ठिकाणी ह्यांची बुकिंग होणार नाही, ह्यांना त्यांच्या प्रोजेक्टचा फायदा मिळणार नाही, म्हणून हे चाललंय. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी स्थलांतर झाल्यानंतर या ठिकाणी JP मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक राहतात, त्या ठिकाणी पॉल्युशनचा विषय होणार आहे. त्यानंतर तुम्ही 2 वर्ष 3 वर्षांनी सांगाल अजून आता वसईला जायचंय. त्यामुळे हा टोल नाकाच रद्द व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. अगोदर पण होती, आमदार गीताजी नव्हते तेव्हा पण आमचं म्हणणं होतं, नरेंद्र मेहताना आमची निवेदन केलेले आहेत, प्रताप सरनाईक साहेबांना निवेदन केले आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन केलेलं आहे. त्यामुळे याच्यावर काळजीने लक्ष द्यावा, एकदम जातीने लक्ष द्यावा, जेणेकरून नागरिकांची कुठेतरी पिळवणूक होता कामा नये, ही प्रामाणिक इच्छा आमची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.